साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्यानगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. विजय अंभोरे यांनी काँग्रेस सोडत असल्याचे केले जाहीर. श्री अंभोरे हे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व काँग्रेस नेते मुकुल वासनिकांचे निकटवर्तीय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा राज्यसभा खासदार मुकुल वासनिक यांचे बुलढाणा जिल्ह्यातील कट्टर समर्थक समजले जाणारे तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विजय अंभोरे यांनी आपण प्रदेश उपाध्यक्ष पद तथा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची घोषणा आज 25 फेब्रुवारी रोजी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेतून केल्याने काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी बुलढाणा जिल्ह्यातील हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर श्री अंभोरे यांनी दिलेला राजीनामा हा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा परिणाम असल्याचे दिसून येत आहे. विजय अंभोरे हे मुकुल वासनिक यांचे अतिशय जवळचे असून ते बुलढाणा जिल्ह्यात नेहरू युवा केंद्राचे समन्वयक म्हणून रुजू झाले होते. नेहरू युवा केंद्राचे संघटन 1996 मध्ये मुकुल वासनिक यांच्या प्रचारासाठी लावल्याच्या तक्रारीवरून त्यांना सरकारी नोकरीवरती पाणी सोडावे लागले होते. त्यानंतर विजय अंभोरे हे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यांनी युवक काँग्रेसमध्ये काम सुरू केले. त्यानंतर विजय अंभोरे यांनी सलग 7 वर्ष जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर विजय अंभोरे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश अध्यक्ष झाले व सध्या ते प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. दरम्यान आज पत्रकार परिषद घेत अंभोरे यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे घोषित केले व आगामी काळात कार्यकर्त्यांशी चर्चा करून राजकीय निर्णय घेऊ असे सांगतानाच त्यांनी सामाजिक क्षेत्रातील कार्य मात्र यापुढेही असे चालू राहील असे सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक भैया जयस्वाल व अण्णाभाऊ साठे फाउंडेशनचे काही पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही हा जो निर्णय घेतला हा माझ्या वैयक्तिक कारणाने आणि माझ्या संसद युक्तीला पटेल अशा प्रकारचा हा निर्णय घेतलेला काही नाराजी आहे का त्याबद्दल? अजिबात नाराजी नाही. हर्षवर्धन सपकाळ हे प्रदेश अध्यक्ष झाले, ती नाराजी आहेत का आपल्या मनात? अजिबात नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राजीनाम्यानंतर कार्यकर्त्याशी चर्चा करून पुढचा निर्णय मी घेणार आहे. आता 40 वर्षाचा राजकीय प्रवास आहे माझा. या 40 वर्षामध्ये अनेक शेकडो कार्यकर्ते आहेत. राज्यात आहेत, जिल्ह्यात आहेत, तालुक्यात आहेत, गावात आहेत. कोणाशी नाही, या संदर्भात माझं कोणाशी बोलणं झालं नाही.